बाहेर का बसलीस? सकाळी तुम्ही निघून गेलात. तुमच्या पाठोपाठ सासूबाई गेल्या वंसना घेऊन आणि मावशींच्याकडे गेले त्यांना बोलवायला. आलाच नाही. मग काय करू? इथे तुमची वाट पाहत बसले. आपल्याला बाहेर जायचंय. थांबा हा, भात टाकते. इथं आहात होय? का आला तिथे? चलताय ना जेवायला? आपल्याला बाहेर जायचंय. कुठे जायचं आपण? सांगितल्यावर नाही येत म्हणालीस तर? नाही म्हणणार. तुम्ही जाल तिथे यायलाच हवं मला. मग सांगतो. आपण आत्महत्या करायला जातोय. उगाच भलती चेष्टा काय करता? चेष्टा नाही, खरंच सांगतोय. पण आत्महत्या करण्यासारखं झालंय काय? माझं घर राहिलं नाही. आई, माझी आई माझी राहिली नाही. तुम्ही तरी एवढे नित्य का झालात? का नाही बोललात? का नाही? कशाला बोलायचं? पुन्हा त्या गुंत्यात सापडायला? पुन्हा भांडण, पुन्हा गोडी. कशाला? हे सगळं इथेच का नाही संपवायचं? असं काय करता हो? आज ना उद्या दिवस पालटतील. हवं तर आपण दुसरी जागा पाहू. असं काय करता? आता आपल्याला बाळ होणार आहे. त्याचा तरी विचार करा ना. ते सुख तात्पुरतं आहे नयन. पुन्हा त्याची अशीच माती होईल. नाही, माझ्या आईसारखीच तू तुझ्या बाळाशी भांडशील. नाही, ते तुझ्याशी अबोला धरेल. नाही, हे चक्र थांबवायचं असेल ना तर आत्ताच आपण. नाही. मला भीती वाटते. मला भीती वाटते. तुला असं घेऊन चालायचं नाही नयन. तुला माझ्या बरोबर यायलाच हवं नयन. नाहीतर माझ्या पाठीमाग. तुझे हाल होतील ग. चालत राहायचं, काळोखात विरघळवून जायचं.
आपलं घर बघायला निघालो होतो. तुझं पहिलं चुंबन इथेच घेतलं. हे मुरलीचे सूर धीमदसी दूर. हरे कृष्णा हरे काहा रे गोविंदा रे मुकुंदा. हरे कृष्णा हरे कान्हा रे गोविंदा रे मुकुंदा. हरे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा हरे कान्हा रे गोविंदा रे मुकुंदा रे गोविंदा रे मुकुंदा. हरे कृष्णा हरे कान्हा रे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा. नयन, नयन. रेल्वे पोलिसांनी काल रात्री एक पेशंट ऍडमिट केलंय. बर. स्कल फ्रॅक्चरची केस आहे. अच्छा. स्वतःशीच बरळत होती काल. बरळत होती म्हणजे बाई आहे? होय, पोरसावताच आहे. अरे, आणि तुमचं नाव घेत होती. माझं? त्यामुळे तुम्हाला फोन करून बोलवलं. चल. बघूयात. नयन, नयन. डॉक्टर ही माझी सख्खी चुलत बहीण आहे. आय एम व्हेरी सॉरी डॉक्टर. हिच्या बरोबर एक तरुण याच कंडिशन मध्ये होता. तरुण माणूस? हिचा नवरा असेल. आहे कुठे तो? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतानाच त्याचा प्राण गेला. नो नो. माझ्यासारखी बाहेर नाही जाऊ द्यायची तुला. माझा राग जेवणावर का बोल ना. जेवण का टाकलंस तू? बोल प्रसाद, बोल माझ्याशी. अरे आई, अरे मी तुझी दिलाय मी तुला, आणि तू मला शब्दाला भाग झालास प्रसाद. प्रसाद, तू माझ्याशी बोलला नाहीस तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. खरंच मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं रे. बोल ना रे, बोल ना. तुम्ही मारलत माझ्या पोटच्या गोळ्याला. तुम्ही एवढं लहानाचं मोठं केलं मी. कधी बरं व्हायचं नाही तुमचं. तुम्ही मारलत त्याला. तुम्ही बळी घेतला. झालं का आई? माझा भाऊ गेला. आई, माझा भाऊ गेला. साला कधी काय होईल काय कळत नाही. प्रसाद सारखा थंड डोक्याचा माणूस सुसाईड करतो. पण याच्या डोक्यात इतकं खतखतत होतं. आपल्याला नाही का सांगायचं, नुसता हसायचा, जोक्स करायचा, बस. कधीच काही बोलला नाही. अरे पण दुःख संघाची सवय नव्हती रे त्याला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. बाकीचं ते तसं झालं, गायांचं हे असं झालं. माझ्यातून असं काय पातक घडलंय म्हणून परमेश्वर मला माझ्या पोटच्या पोरींची अशी दुर्दशा पाहायला लावतोय. पांडुरंग हरी, वासुदेव हरी.
तुम्ही सतत पांडुरंगाचं नाव घेता, तरी तुमच्याच वाट्याला हे दुःख का यावं? अरे भाई, परमेश्वर म्हणजे काय? लाच खाऊ भ्रष्टाचारी आहे का? चल, मी येतो तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला. आप्पा, नयनला प्रसाद गेल्याचं अजून सांगितलं नाही आम्ही. सुरुवातीला सांगण्यात धोका होता म्हणून, आणि आणि नंतर सांगायचा धीरच झाला नाही म्हणून. भाई, सत्य किती दिवस लपवून ठेवणार आहात तुम्ही नयनपासून? आप्पा यायचेत ना आज. ते आले की त्यांनाच सांगणार आहे मला यांच्या वॉर्डमध्ये घेऊन जा म्हणून. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी त्यांना. का हो, तुम्ही मला घेऊन जात नाही अजून यांच्याकडे. आप्पा येणार आहेत ना, कुंकू लावल्याशिवाय त्यांच्या समोर तसंच कसं जायचं? अहो, आप्पा आले. आप्पा, आप्पा, इतके दिवस झाले यांनी मला त्यांना भेटू सुद्धा दिलं नाही. नुसतं म्हणतात बरे बरे बरे, तर भेटू का हो देत नाही. तुला सोसवणार नाही बेटा. का? ते विद्रूप झाले असतील, लुळे पांगळे झाले असतील तरी चालतील. मी त्यांचं सगळं करीन. बेटा, प्रसाद गेलाय, ऍडमिट करण्याआधीच गेलाय. स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, गाल बोट ही कुठे नसे, जगदोहांची असे रचुकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. मला एक समजत नाही गुरु, विधवा झालं म्हणजे प्रत्येक मुलगी काही वाटणी मागत नाही. आणि अशी काय मोठी इस्टेट लागून राहिली हो सासरची वाटणी करून घ्यायला? हा, पण प्रसादच्या प्रॉव्हिडंट फंडावर तरी तिचा हक्क पोचतो की नाही? मग सिंधूनं काय करायचं? का या वयात पुन्हा पोळपाट लाटणं घेऊन दारोदार फिरायचं? नयनला निदान सेटमध्ये नोकरी तरी मिळेल. तिथली मेकॅनिकल कामं तिला कशी जमणार? तिला जमतंय तरी काय? साधं शॉर्ट हँड टायपिंग सुद्धा नाही. मग तिला जास्त गरज नाही का पैशाची? हे घ्या. अगदी लग्नातल्या आरशापासून त्या हळदी कुंकवात मिळालेल्या चमच्यापर्यंत सगळं काही आहे. यात मंगळसूत्र नाहीये. तेव्हा सतरांदा काढून ठेवायची. गाल म्हणतात 100 कारणं सांगायची. गांभोळ झालंय, फासे दिले झाले, हे निते तेव्हा घातलं नाही. आता किंमत कळतो आहे मंगळसूत्राची. आता कोण सांगणार आहे हिला मंगळसूत्र घाल म्हणून? सिंधुताई, ती मंगळसूत्र घालेल किंवा काढून ठेवेल, तुम्ही देऊन टाका बरं ते मंगळसूत्र. मी मंगळसूत्र द्यायची नाही म्हणजे नाही. मी घातलंय तिला ते लग्नात माझ्या कष्टाच्या पैशातून, मुलं सांभाळून जमवलेले. तुम्ही दिलं असला तरी तिचं ते आता स्त्रीधन. सिंधुताई, काय वाटेल ते झालं तरी मी मंगळसूत्र द्यायची नाही. त्यातलाही हिस्सा हवा असेल तर तो मग कोर्टातूनच मिळवा. ते का म्हणून? हो, पण वर्कर्सची इच्छा आहे की तो निम्मा निम्मा द्यावा म्हणून. काय हो? निम्मा हिस्सा देणार नाही. कोर्टाची भाषा करणारा नाही तो आता कोर्टातूनच मिळवावा. बळवंतराव, गुरु, आपत्ती दोन्ही कुटुंबावर सारखीच पेटलेली आहे. भांडणातून काहीही निष्पन्न व्हायचं नाही. रागावलास रे? जरा मनाविरुद्ध झालं ना तुझ्या की इथे येऊन बसतोस. नेहमीच आहे तुझं. आता हसतोस काय? भरल्या ताटावरून इथे उठून आलास तू? इतकं रागवतात का रे आईवर आपल्या? चल उठ गो जेवायला.
बायको आली असतीस तर आला असतास लगेच. हं? आणि आता आई आली तर गप्प बसून राहतोस. चल. अरे मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं तरी आईला तो नेहमीच लहान वाटतो. तिला नेहमीच असं वाटत राहतं की आपणच त्याला जेवू घालावं, आपलंच त्याने ऐकावं, आपल्याशीच फक्त बोलावं. तुझं नयनशी लग्न झालं, तू सतत पिंगा घालायचंस तिच्या भोवती. मला पराभव वाटायचा रे माझा. पण त्यावेळेला मला वेडीला हे कळलं नाही की हा निसर्गाचा नियमच आहे. हो ना? अगं अगं पुढे पुढे किती वाढशील. अरे घे रे, भरपूर जेव. किती दिवसांनी आज मोकळेपणाने बोलतोय आपण. हो ना. कसा झाला रे स्वयंपाक? नयन करते ना तसा, अगदी पचपचीत. आई मी निघते ग. मुलीला ठेवून आले, हे सुद्धा येतील आता. बाई बळवंत गेले सगळे. हो केव्हाच. नयन ती पण त्यांच्या बरोबर गेली. बर निघू मी? हो असू दे. एकटी आहेस, नीट जप स्वतःला. या. काय करणार, सिंधूचा आग्रह झाला फार, मग घेऊन आलो तिला. या ना सिंधुताई. मला माझं बाळ हवंय, माझं बाळ हवंय. हे बघ, उगाच भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करण्यात काय अर्थ नाही. हो ना, तुम्हाला आपली माणसं माहिती आहेत नयनवंच. पुन्हा लग्न करायचं झालं तर त्या मुलासकट तुम्हाला पत्करायला कोणीही तयार होणार नाही. मला मुली लग्नच करायचं नाहीये. मग काय करणार आहेस? आयुष्यभर एकटीच राहणार आहेस त्या मुलाचा सांभाळ करत? तू शांतपणे विचार कर. आम्ही वाईट का सांगतो तुला? बाई, तू बोलतोयस. अरे आजपर्यंत तू मला त्या बाळाला जपायला सांगत आलास आणि आता तू त्याला मारून टाकायला निघालास. केवळ प्रसाद गेला म्हणून माझं बाळ मला वाढवायचंय. प्रसादच्या माग असं केलंस तर तू सुद्धा एक दुसरी सिंधू होशील. नवऱ्या माग स्वतःच्या हिमतीवर मी मुलाला कसं वाढवलं हे तू त्याला दररोज सांगत राहशील, ऐकवत राहशील. आणि मग सून आल्यानंतर
स्वतःचं कर्तृत्व सांगून तिची हेटाळणी करशील. नाही रे गुरु, मी नाही अशी वागणार, खरंच नाही वागणार. स्वतः सहन केलं ते सगळं नीट लक्षात ठेवी. स्वप्न आहे. ह्या व्यवहारी जगात जगायचं असेल ना, तर तुला या मुलाला जन्म देता येणार नाही. आज 5 वाजता भाईच्या हॉस्पिटलमध्ये चालायचं आणि जुन्या पाशातनं मोकळं व्हायचं, कळलं? मला प्रसादचं बाळ हवंय, मला माझं बाळ वाढवायचंय. त्या खोलीत जा आणि कपडे बदलून घ्या. पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन चला. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, पेशंट पळाला. सासूबाई, सासूबाई, मी परत आली आहे. मी नयन, तुमची सून. सगळं सोडून मी माझ्या घरी आली आहे. मला परत पाठवू नका. तुमच्या प्रसादसाठी. ऐकलत तुम्ही? आपली मुलगी परत आली. प्रसाद, तुझी नयन परत आली.